आता आपण आपल्या मूळच्या आजच्या सवालाला सुरुवात करतो. आपला प्रश्न पुन्हा एकदा दाखवतो. संघ भाजप हिंदू दहशतवाद्यांना पाठिंबा देतात या गृहमंत्र्यांच्या आरोपामध्ये तथ्य आहे का? बघा पडद्यावर हा प्रश्न. हा आरोप गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जयपूरला काँग्रेसच्या अधिवेशनात केला होता. त्यानंतर 2 दिवस चर्चा चालू आहे. एकदा त्यांनी हिंदू दहशतवाद हा जो शब्द वापरला तो योग्य आहे का? अशा प्रकारे दहशतवादाला धर्मामध्ये वाटायचं का? मुळामध्ये संघावर असा आरोप करणं, भाजपवर असा राष्ट्रद्रोहाचा आरोप करणं योग्य आहे का? यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत मिळत नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. आज काँग्रेसने सुद्धा सुशील कुमार शिंदे यांच्या शब्दाशी नातं तोडलं. काँग्रेसचे प्रवक्ते असं म्हणाले, धर्माशी जोडलं दहशतवाद्यांना आम्हाला मान्य नाहीये, दहशतवाद आहे. दुसरीकडे गृहमंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संघाचे जे कार्यकर्ते दहशतवादी कृत्यात गुंतलेले आहेत त्यांची यादी जाहीर केली. त्यामुळे हा वाद चालू आहे. मला सुशील कुमार शिंदे यांचा हा शब्द त्यावर तर चर्चा करायचीच आहे, पण त्यांनी जो आरोप केलाय तो खरोखरच गंभीर आहे का यावर शांतपणे चर्चा करायची आहे. मी पुन्हा एकदा आपल्या पाहुण्यांची ओळख करून देतो. माधव भंडारी आहेत आपल्याकडे, भाजपचे प्रवक्ते. आपल्या सोबत शिरीष इनामदार आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी होते, राज्य गुप्त वार्ता विभागात काम केलेलं आहे आणि दहशतवादी संघटनांचं काम कसं चालतं हे त्यांना जवळून माहिती आहे. माझ्यासोबत प्रकाश बाळ आहेत. प्रकाश बाळांचा या विषयातला अभ्यास आपल्याला माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. त्यांना हे श्रेय जातं की हा जो ज्याला भगवा दहशतवाद म्हणून वर्णन केलं जातं तो भगवा दहशतवाद आहे आणि तो पहिल्यांदा विधानसभेमध्ये मांडण्याचं काम त्यांनी केलं होतं. मला वाटतं त्यावेळेला ते विधान परिषदेत आमदार होते. विधान परिषदेत त्यांनी मांडला होता आणि त्याविरुद्ध आवाज उठवला होता. आणि आपल्यासोबत अभिनव भारतचे प्रवक्ते मिलिंद जोशीराव सुद्धा आहेत, ज्या अभिनव भारत संघटनेवर दहशतवादाचा आरोप झालेला होता. मी या चर्चेला सुरुवात करतोय. जितेंद्र आव्हाड, चर्चा तुम्ही सुरू करा, कारण या विषयाला तुम्ही पहिल्यांदा तोंड फोडलं होतं. सुशील कुमार शिंदे यांनी जो आरोप केलेला आहे त्यामध्ये कितपत तथ्य आहे, तुमच्याकडे काय माहिती आहे? नाही, असं आहे की मी पहिल्यांदा सुशील कुमार शिंदेंनी जो हिंदू दहशतवाद म्हटलाय, हिंदू म्हटलं की वासुदैव कुटुंबकम म्हणणारा सोशिक सहनशील हिंदू, हिंदू धर्म किंवा मुसलमान इस्लाम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म, ज्या ख्रिश्चन धर्मामध्ये फॉरगिव्ह अँड फॉरगेटचं एक प्रकारचं प्रीचिंग होतं बायबलच्या माध्यमातून, जीजस सांगतो. ज्या धर्मामध्ये एकत्रित कुटुंब समाज एकत्र राहायला पाहिजे अशा प्रकारची शिकवण इस्लाम धर्मातून दिली जाते. आणि ज्याच्यात वासुदैव कुटुंबकम सांगणारा हिंदू धर्म, या सगळ्या धर्मियांनी, या धर्मप्रवक्त्यांनी त्यांच्या धर्मग्रंथातनं कधीही विद्वेषाचं राजकारण पसरवलं नाही, विद्वेषाचे संदेश दिलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा कुठल्याही जाती धर्म रंगाला तुम्ही अतिरेक्यांचं लेबल लावणं, त्याच्यावर छाप मारणं हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण सुशील कुमार शिंदेंनी जो आरोप केला तो आरोप हा एक करणारे ते पहिलेच गृहमंत्री आहेत असं नाही. हा आरोप सन 1948 साली, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास हा RSSच्या शापानेच झालं असं म्हटलं तर काही चुकीचं ठरू नये. मी इथे ऑथेंटिक 2 पेपर सादर करतो, जी पत्र श्यामाप्रसाद मुखर्जींना, स्वयं वल्लभभाई पटेलांनी आणि सरसंघचालक त्यावेळेचे गुळवळकर गुरुजींना स्वयं वल्लभभाई पटेल यांनी सन जुलै 18, 1948 आणि 11 सप्टेंबर 1948 साली लिहिलं आहे. ज्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे, आणि मी आय कोट, की ॲज अन एक्सपिरियन्स्ड क्रिमिनल, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ॲज रिगार्ड्स द RSS अँड द हिंदू महासभा, द केस रिलेटिंग टू गांधीजीज मर्डर इज सबज्युडाइज्ड. हे त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना पत्र लिहिलेलं आहे. अँड आय शुड नॉट लाईक टू से एनिथिंग अबाउट द पार्टिसिपेशन ऑफ द 2 ऑर्गनायझेशन, बट आवर रिपोर्ट्स डू कन्फर्म दॅट as a result of the activities of the 2 bodies, particularly the former म्हणजे RSS, an atmosphere was created in the country in which such a ghastly tragedy became possible. अजून एक 2-3च वाक्य आहेत. There is no doubt in my mind that the extreme section of the Hindu Mahasabha was involved in the conspiracy. The activities of RSS constituted a clear threat to the existence of the government and the state. 1948 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षात the activities of RSS constitute to the clear threat to the existence of the government and the state. Our reports show that those activities despite the ban, म्हणजे बंदी आणल्यानंतर, जवाहरलाल नेहरूंनी बंदी आणल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की have not dined down, instead it has marched on. The RSS circles are becoming more defiant and are indulging into subversive activities and in an increasing measure.
पेज 323 कॉरेस्पॉन्डन्स ऑफ वल्लभभाई पटेल विथ श्यामा प्रसाद मुखर्जी आणि सरसंघाच्या लोकांना त्यांनी लिहिलंय द स्पीचेस ऑफ द संघ लीडर्स आर पॉइझनस इट इज रिझल्ट ऑफ द वेनम दॅट महात्मा गांधी हॅज बीन असॅसिनेटेड. खूप मोठं पत्र आहे, पण ह्याच्यातनं स्पष्ट होतं की ज्या विषारी वृत्तीने राष्ट्रीय स्वयंसंघाने भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर जो विष पसरवलं, त्याच्यात जवाहरलाल नेहरूंसारखे ज्येष्ठ नेते ज्यांनी ऑल इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्सचा प्रारंभ केला, प्रेमाचा संदेश देऊन भारताला एकता शिकवली, त्यांनी देखील बॅन घालताना जेव्हा चर्चा केली वल्लभभाई पटेलांना, आता हे सगळं रेकॉर्डवर आहे, त्यांनी सरळ सांगितलं की ह्यांच्या विषारी द्वेषाच्या राजकारणामुळे जो काय प्रचार प्रसार झाला त्याच्यामुळेच महात्मा गांधींची हत्या झाली. आणि मी नेहमी म्हणत असतो की भारताच्या इतिहासातला पहिला अतिरेकी हल्ला, टेररिस्ट चळवळ ती तिथनं सुरू झाली. आता आलो आपण सुशीलकुमार शिंदेच्या विधानाकडे. गेल्या 10 वर्षात जे काही बॉम्बलास्ट झाले, कोण पकडले गेले याच्यामध्ये? अजून ते आरोप कोर्टात जायचे, कोर्टात सिद्ध व्हायचे, ते ठीक आहे, पण त्याची पहिली सुरुवात झाली ती नांदेडला 2003 साली, जेव्हा मी पहिल्यांदा या गोष्टीबद्दल विधान परिषदेत बोललो. पानसे नावाचा पोरगा मारले गेला. पानसेच्या बद्दलचं 2010 साली जेव्हा तुम्ही मालेगावच्या बॉम्बलास्टची सगळी इन्क्वायरी झाली, त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमधनं जे रिपोर्ट आले आणि ज्याच्यात सुनील जोशी ज्याची हत्या झाली मध्य प्रदेशमध्ये, जो मालेगाव बॉम्बलास्टचा मेन म्हणजे सगळ्यात बॉम्बलास्टचा मेन ब्रेन होता, त्याला का मारलं वगैरे हे पोलिसांना माहित. पण तेव्हा सांगितलं की पानसे मेला तर जोशी ढसाढसा रडला. आता त्यांचं काय नातं होतं हे मला माहित नाही, पण ह्या बॉम्बलास्टची मालिका जर तुम्ही बघितली, नांदेड, पूर्णा, जालना, मालेगाव, नवी मुंबई, म्हणजे ते काय 8-10 ब्लास्ट फक्त महाराष्ट्रातच झाले. ह्याच्यामधले सगळे आरोपी हे कधी ना कधी संघाचे प्रचारक होते. आता जर ज्या विचारांच्या फॅक्टरीतनंच हे सगळं तयार होत असेल, त्यांचा दहशतवादाची संबंधच नाही असं म्हणण्याचं धाडस कोणी का दाखवायचं? आणि त्याच्यात जर सुशीलकुमार शिंदे म्हणाले असतील तर गृहमंत्री म्हणून त्यांची ती जबाबदारी आहे. आणि हे जे ही वल्लभभाई पटेलांपासून भारतामध्ये चालत आलेली परंपरा आहे आणि जे सत्य आहे ते म्हणायलाच हवं. बरोबर आहे. माधव भंडारी, तुम्ही उत्तर द्या. जितेंद्र आव्हाडांनी आपला मुद्दा मांडलाय, त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदू दहशतवाद हा शब्द शिंदेचा जरी चुकीचा असला तरी त्यांची जी माहिती आहे तिला इतिहास आहे, तिला वर्तमान आहे. जितेंद्र आव्हाड खूप विद्वान पद्धतीने सगळा विषय मांडतायत. त्यांनी सरदार पटेलांची 2 पत्र निवडून वाचून दाखवली. आव्हाड मी आपल्याला एक विनंती करेन की महात्मा गांधींच्या हत्येबद्दलचं चौकशी आयोग नेमलेला आहे, त्या आयोगाचा अहवाल आला. त्याच वेळेला संघावरती, गोळवलकर गुरुजींवरती जे आरोप ठेवलेले होते, सावरकरांवरती जे आरोप ठेवलेले होते, त्याची न्यायालयामध्ये सुनावणी झाली, त्याचे न्यायालयाचे निकाल आलेले. आपण ह्या आयोगाचे अहवाल आणि न्यायालयाचे निकाल हे एकदा प्रयत्नपूर्वक वाचा आणि मग आपलं जे म्हणणं आहे ते त्या इतिहासामध्ये बसवा. दुसरा भाग मी आपल्याला सांगतो. निशित सेनगुप्ता या नावाचे एक IAS अधिकारी होऊन गेले. यांनी जवळजवळ 40-45 वर्ष IAS म्हणून काम केलं. निवृत्त झाल्यानंतर प्लॅनिंग कमिशनच्या सेक्रेटरीपर्यंत त्यांनी कामं केली आणि नंतर ते डाव्या पक्षाकडून पश्चिम बंगालमधून लोकसभेमध्ये निवडून आले. 5 वर्ष खासदार होते. या निशित सेनगुप्तांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे बंगालच्या फाळणीबद्दलचं. हे पुस्तक इंग्रजीमध्ये आपण वाचा. त्या पुस्तकात त्यांनी स्पष्टपणे हे म्हटलेलं आहे की भारताच्या फाळणीला आणि त्यावेळेला जे दंगे झाले त्याला नेहरूंचं राजकारण कारणीभूत आहे. त्यांनी त्याचे पुरावे दिले. त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी संघावरती, डॉक्टर मुखर्जींवरती कुठल्याही प्रकारचे आरोप केलेले नाही. तुला त्याने डॉक्टर मुखर्जींबद्दल असं म्हटलंय की जर एक कोणी बंगाली नेता या फाळणीच्या विरोधात उभा राहिला तर ते डॉक्टर मुखर्जी होते. आणि त्यांनी फक्त 1947 पर्यंत राजकारण नाही घेतलंय, त्यांनी 1905 ते 1971 पर्यंत या सगळ्या राजकारणाचा आढावा घेतला. स्वतः बंगालमधला हा माणूस अत्यंत म्हणजे कुठल्याही पद्धतीने त्यांच्या कुठल्याच क्रेडेन्शियलला चॅलेंज करता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की तो आमचा नाही, कारण तो डाव्या पक्षाकडून लोकसभेमध्ये निवडून गेला. याचा अर्थ त्यांना आमच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं प्रेम आत्मीयता असण्याचं कारण नाही. अशा माणसाने सुद्धा हा इतिहास लिहून ठेवलाय. तोही इतिहास आपण केव्हा तरी समजून घेतला पाहिजे. आणि जो राहता राहिला विषय शिंदे साहेबांचा,
आता शिंदे साहेब जे बोलले त्याच्यापासून काँग्रेस स्वतःच दूर जाते. म्हणजे काँग्रेस सुद्धा स्वतःच्या काँग्रेसने गृहमंत्र्याला म्हटलं हिंदू दहशतवाद याला आमचा विरोध आहे. कशाला असू द्या, पण त्यांना हिंदू दहशतवाद याला विरोध आहे. संघ परिवारातल्या संघटना दहशतवादाला प्रोत्साहन देतात हे वाक्य चुकीचे असं काँग्रेस म्हणालेलं नाही. काँग्रेसला कुठल्याही अर्थाने का होईना शिंदेच्या विधानापासून स्वतःला वेगळं करावं लागलं. आणि दुसरा भाग 1947 पासून आज 2013 पर्यंत संघावरती भाजपवरती काँग्रेसने हा आरोप केला नाही असं एकही वर्ष नाही. आणि सगळं या बरोबर आहे. सगळ्या पण ते जे काळामध्ये म्हणाले नांदेड पासून त्यांनी जे नाही त्यांचं बरोबर आहे ना. त्यांना फक्त 2003 पासूनचे बॉम्बस्फोट आठवतात, 1993चा आठवत नाही. बंटी नामदार त्यांना आठवत नाही. बॉम्बस्फोटामध्ये दाऊद इब्राहिम आणि सगळं माहिती आहे. नाही, ते जे बंटी म्हणाले- नामदार आठवत नाही त्यांना. एक मिनिट, जितेंद्र आव्हाड जे म्हणाले नांदेड पासून, एक मिनिट जितेंद्र आव्हाड, तुम्ही नांदेड पासून कोणत्या कोणत्या स्फोटांची नावं घेतलीत पुन्हा एकदा घ्या, माधव भंडारींना उत्तर देऊ द्या. नांदेड ज्याच्यात पानसे हा बीजेपीचा म्हणजे RSSचा प्रचारकाच्या घरात बॉम्बस्फोट झाला, त्याच्यात टीव्हीचा म्हणजे टीव्ही फुटला आणि तो टीव्ही आणि तो बॉम्ब फुटून त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच घरात त्यांचा मृत्यू झाला. ते 2 पोरं मेली. त्याच्यानंतर पूर्णा, त्याच्यानंतर जालन्याच्या मशिदीत, पुण्याच्या मशिदीत, त्याच्यानंतर मालेगावचे 2 बॉम्बस्फोट, त्याच्यानंतर नवी मुंबईला झालेला बॉम्बस्फोट, त्याच्यानंतर ठाण्याला झालेला एक चुटूरपुटूर बॉम्बस्फोट. म्हणजे हे बॉम्बस्फोटही करतात ते पण खिळाबिळ्यांचा वापर करून करतात. जर्मन बेकरी, त्यांचं जे पुण्यातले plan जंगली असतो- महाराज नाही रोड, नाही नाही, आपण गंभीरपणे बोलूया. माधव भंडारी हे सगळे नाही. संघाचे स्वयंसेवक होते की नाही याचा हे एकदा सगळे फैसला झाला आणि- पाहिजे. नाही, म्हणून होऊ मी दे ना. पोलीस अधिकाऱ्यांना बोललोय. हे सगळे आता जे जितेंद्र आव्हाडांना राजकीय विरोध आपण करू, पण जितेंद्र आव्हाड जी माहिती देत आहेत ती खरी आहे की खोटी मी आहे? तेच त्याच्याबद्दल सांगतो ना तुम्हाला की ज्या याद्या त्यांनी वाचून दाखवल्या त्यातल्या कुठल्या बॉम्बस्फोटाबद्दल कुठल्या न्यायालयामध्ये निकाल लागला हे मला सांगा. निकाल लागलेला नाही, का खटले नाही चालू लागला? आहेत. का नाही लागला? निकाल एवढा अजून लागला, निकाल सगळं चालू. 10-10 पण वर्ष. हे पकडलेले लोक संघाचे स्वयंसेवक आहेत नाही, की पण नाही? 10-10 तुम्ही वर्ष हो की नाही मध्ये उत्तर द्या ना. मला माझं उत्तर देऊ दे ना. तुम्ही हे पकडलेले लोक संघाशी नाही, संबंधित आहेत की नाही? पकडलेले संघाशी संबंधित असतील पण ते मुद्दाम पकडलेले नाहीत कशावरून? ठीक आहे, आपण ते संघाला मुद्दाम पकडले बदनाम ते करण्यासाठी, विचारूया. भाजपला एक बदनाम हे करण्यासाठी म्हणा ना मुद्दाम 4 तुम्ही. जणांना पकडायचं, हे त्यांना तुम्ही म्हणू 10 वर्ष शकता. तुरुंगात हे टाकून तुम्ही म्हणू ठेवायचं. शकता. म्हणूनच- आणि एकही पुरावा सादर म्हणूनच- करायचा नाही. ही कुठली पद्धत आहे? अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी महाराष्ट्रातल्या एका रिस्पेक्टेड अशा पोलीस अधिकाऱ्याला इकडे बोलवलंय ज्यांच्या राजकारणाची काही संबंध नाही आणि ज्यांनी हे जे टेरर आहे, तुम्ही त्याला भगवा टेरर म्हणा किंवा हिरवा टेरर म्हणा, टेरर आहे त्याचा अभ्यास केलेला आहे. शिरीष इनामदार, राजकारण ठेवूया बाजूला, खरी माहिती काय आहे म्हणजे आपण बघितलेलं आहे 1992-93च्या बॉम्बस्फोटामागे दाऊद इब्राहिमचा काय हात होता आणि कशा प्रकारे आजपर्यंत हाफिज सईद वगैरे सगळं आपण हे बघितलेलं आहे, ज्याला आपण इस्लामच्या आधारे जो टेरर केला जातो म्हणतो. पण हे जे आपण आता म्हणतोय भगवा टेरर किंवा हिंदुत्व टेरर असा त्याला शब्द वापरला जातो, त्याचा तुमचा काय अभ्यास आहे, त्याची तुमची काय माहिती? आपण म्हणलात त्याप्रमाणे राजकारणाशी मला काहीही घेणं देणं नाही. आजचा सवाल आपला सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानात तथ्य आहे काय? प्रामाणिक, स्पष्ट आणि निर्भय उत्तर एका शब्दात होय. तथ्य आहे. आहे, 101% आहे. त्याबद्दल कुठलंही दुमत असायचं कारण नाही अलिप्तपणे विचार केला तर. नंबर 1, जितेंद्र आव्हाड म्हटल्याप्रमाणे पूर्णा, परभणी, जालना, नांदेड, जामा मस्जिद, जयपूर, इव्हन गोव्यात बॉम्बस्फोट केले. जत तालुक्यातला एक तरुण सनातन धर्मचा तो मेलेला आहे त्यांनी केलेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये. त्यांनी तयार केलेल्या बॉम्बमध्ये स्कूटरमध्ये चुकून उडला आणि त्यांनी प्राण गमावले. हे सर्व कोण होते? प्रत्यक्ष RSS शाखेमध्ये बॉम्ब बनवण्याचं शिक्षण मिळतं का, शिबिरात शिक्षण मिळतं का, हा वादाचा मुद्दा आहे. पण जो आयडियोलॉजी, जो आदर्शवाद डोक्यात पेरला जातो रात्रंदिवस, तो तिथेच पेरला जातो. तो तिथेच म्हणजे पेरला जातो. वल्लभभाई पटेल जे म्हणत होते अत्यंत की गांधीजींचा स्पष्ट खून आहे. खरं नथुराम आहे. गोडसेंनी केला असेल, पण त्या आदर्शवाद. खुनासाठी जे विषारी वातावरण निर्माण केलं Exact. ते संघ परिवारातल्या वादच संघटनांनी. नाही. हे पोलीस या- अधिकारी म्हणून तुम्ही या- मान्य करता. पोलीस अधिकारी म्हणून मी येतो आणि- भंडारी आणि तुमच्याकडे. आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगतो, 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक मुलगी एका शिबिरात जाते, शिवथर घडला शिबिर, RSSच्या फ्रंट ऑर्गनायझेशनचं शिबिर. ती जाते योग शिक्षिका म्हणून आणि तिथे गेस्ट लेक्चरर हे बोलवतात, पाहुणे व्याख्याते, ते प्रोफेसर कॉलेजचे, आणि ते त्या खेडेगावातल्या मुली पण येतात आणि त्यांना काय सांगतात
या देशामध्ये शेवटचा मुसलमान जन्माला येईपर्यंत अस्तित्वात असेपर्यंत आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. हे वाक्य तुमच्या कानावर पडलं तर काही परिणाम होणार नाही, माझ्या कानावर पडलं तर काही परिणाम होणार नाही. पण गलिबल, संवेदनाशील किंवा वैचारिकदृष्ट्या अडाणी लोकांच्या कानावर जर पडलं आणि त्याच्या मनात जर धर्मांधतेची ठिणगी पेटली, त्या ठिणगीचा अतिरेकी ज्वाला होण्याला काही वेळ लागणार नाही. हे विचार का पसरवले जातात, याच्या मागचा उद्देश आणि काय? याचा सगळा पोलीस रेकॉर्ड आहे, पोलीस रेकॉर्ड आहे, गृह खात्याकडे हो, रेकॉर्ड आहे, yes. त्याकडे मी येतो. मी Yes, माधव भंडारी तुम्हाला उत्तर सुशील देणार कुमार आहे. शिंदे बेजबाबदार विधान गृहमंत्री असताना करणार नाहीत. आत्मपरीक्षण ज्यांच्याबद्दल केलंय त्यांनी करावं. हिंदू टेरर म्हणणं हे कदाचित चुकीचं असेल, पण त्यांच्या विधानात तथ्य या असं- हिंदू टेररच्या बाबतीत मला एक वाक्य बोलू दे. सर्व राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरून आपण ऐकतो की हिरवा दहशतवाद, भगवा दहशतवाद, लाल दहशतवाद, पिवळा दहशतवाद असं काही नसतं. पण दहशतवादाचा अभ्यास करण्याच्या भूमिकेतून मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही धर्माचा नागरिक, धर्माचा आचरण करणारा टेररिस्ट नसला तरी टेररिझम हे धर्मांधतेतूनच निर्माण होतं. धर्मांधतेतून निर्माण त्यामुळे होतं. त्याला तो रंग मिळतोच. म्हणजे मिळतोच. हिंदू धर्मांधता असेल, इस्लाम धर्मांधता असेल, इस्लाम हिंदू हे पॉप्युलर मेनू आयटम सोडून द्या. रणजित सिंग दयाळच्या विधवा पत्नीला परवा गुरुद्वारात यायला बंदी केली, हा शीख दहशतवाद नाही? ज्यांनी देशासाठी प्राणार्पण करायची तयारी दाखवली हाजीपीर खिंडीत, त्याच्या विधवेला तुम्ही गुरुद्वारात येऊ देत नाही? मला या चर्चेमध्ये प्रकाश बाळणं आणायचं आहे आणि माधव भंडारी मी तुम्हाला उत्तर द्यायला देणार आहे. पुरेसा वेळ देणार आहे. तो पक्ष भाजपचा सहकारी पक्ष आहे पंजाबमध्ये. ठीक आहे, मी माधव भंडारींना उत्तर द्यायला देणार आहे, पण मला प्रकाश बाळणं याचं आणायचं आहे. कारण हे जे आहे हे थिल्लर राजकीय प्रवचन किंवा थिल्लर राजकीय वाद नाहीये. याची सगळी मुळं इतिहासात आहे. जो कोणी दहशतवाद करतो तो शोधून काढला पाहिजे. मग तो हफीज सईदचा असेल किंवा असीमानंदांचा असेल, शोधून काढला पाहिजे. ही